बापरे! कुठून ॲनाकोंडा येईल? ओह! आउटफिट चेक. हाय गाईज, दिस इज डे थर्ड ऑफ केरला सिरीज. मागच्या मिनी व्लॉगमध्ये बघितल्याप्रमाणे आपण टेकडीला होतो आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी निघायचं होतं, बट आम्ही असं ठरवलं की टेकडीला आलोच आहे तर आपण पेरियार टायगर रिझॉर्टला आपण भेट देऊयात, कारण तिथे रिअलवाले टायगर येतात पाणी तिथे प्यायला सगळे म्हणतात की सकाळच्या बोटमध्ये आपण गेलो तर टायगर भेटते. सो आम्ही सकाळी 5 वाजता उठून तिथे गेलो, पण आम्हाला त्या पण ह्याच्यामध्ये दिसला नाही. तो सगळा स्कॅम होता असं मला वाटलं आणि आम्हाला निघायला पण लेट झालं त्याच्यामुळे. आणि मग आम्ही पोहोचलो दुपारी जटाई पॉइंटला आणि तिथे गेल्यावर माहिती पडलं की ते रोपवे बंद आहे वाईनमुळे. सो स्वतःचे 400 रुपये खर्च करून आम्ही गेलो आपलेच पाय तोडत वर जटाई पॉइंटला. बट तिथे गेल्यावर वर्थित वाटलं. सो तिथनं आम्हाला वर करायला पोहोचायला संध्याकाळ झाली. सो बीचवर काही फोटोज निघाले नाही, पण तिथे बीच साईडला आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो होतो पद्मनाभ स्वामी टेम्पल. ट्रिपचा प्लॅन वेळेवर झाला. सो पॅकिंग व्यवस्थित झाली नाही. सो मी बँगल्स घ्यायचं विसरली होती, म्हणून तिथून बँगल्स वगैरे घेतली आणि मग चेंज वगैरे करून पोहोचलो आजमला शिवा टेम्पल. आणि तिच्या खाली पण एक छान होतं, सुंदर सुंदर मूर्त्या, पण तिथे कॅमेरा अलाउड नव्हता. आणि मग तिथनं गेलो आम्ही ॲनाकोंडा मूवीचा फील घ्यायला. आणि आई शपथ इतकी भीती वाटत होती ना तिथे, म्हणजे मस्त एक्सपिरियन्स होता. पण असं वाटत होतं की इकडून ॲनाकोंडा येईल नाही तर तिकडून येईल, पण मस्त एकदम सुंदर सुंदर व्ह्यू बघत व्ह्यूचा एन्जॉय करत आम्ही पोहोचलो एका अशा आयलंडला जिच्या चारी तरफ पाणी आणि तिथे फक्त बोटनीच जाता येते. आणि मग अशा ठिकाणी गेल्यावर आपण आपले फोटोज कसे मिस करू शकतो. आम्ही तिथे मस्त मस्त फोटोज वगैरे क्लिक करून घेतले आणि आम्हाला तिथे अशी फिश दिसली होती. आणि आता नेक्स्ट पार्टमध्ये आम्ही जाणार आहे ॲलेप्पीला. सो स्टे ट्यून.